गोष्ट खूप वर्षापूर्वीची. एका छोट्याशा जंगलामध्ये एक पोपट आणि खारुताई एका छोट्याशा झाडावर राहत होते. ते ज्या झाडावर राहायचे त्या झाडाखालूनच एक नदी वाहत होती. एके दिवशी ते दोघे गप्पा मारत असताना झाले असे की त्या नदीतून एक मुंगी वाहत होती. ती मुंगी ओरडत होती, मला वाचवा, मला वाचवा. तेवढ्यात त्या पोपटाचं लक्ष त्या मुंगीकडे जाते. पोपट विचार करू लागतो की या मुंगीला कसं काय वाचवायचं बरं. मग त्याच्या डोक्यात एक युक्ती येते. तो ज्या झाडावर बसलेला असतो त्या झाडावरचे एक पान तोडून तो मुंगीच्या जवळ टाकतो. त्या पानाच्या सहाय्याने मुंगी आपला जीव वाचवते. त्या पानावर येऊन बसते. पोपट आपल्या चोचीच्या मदतीने ते पान नदीच्या बाहेर किनाऱ्यावर आणून ठेवतो. मुंगीचा जीव वाचतो. मुंगी पोपटाला म्हणते, पोपट दादा, फक्त तुझ्यामुळे आज माझा जीव वाचवला. मी तुझी काय मदत करू शकते. त्यावर पोपट म्हणाला, मुंगी, तू माझी काही नको मदत करू. तू फक्त माझे एक चांगला मित्र म्हणून राहा. हे सगळं काही त्या झाडावर बसलेली खारुताई गप्पपणे बघत होती. तेवढ्यात तीही खाली आली आणि ती मुंगीला चिडवू लागली, काय ग मुंगी, तू दिसतेस तरी एवढीशी, तुला तुझा जीव वाचवायला येईना, त्या उडणाऱ्या पोपटाचा कशी मदत करणार आहेस तू. त्यावर पोपट म्हणाला, खारुताई, तसं कुणाला चिडवू नये. मग मुंगी शांतपणे तिच्या घरी निघून गेली. असेच काही दिवस गेले. एके दिवशी त्या जंगलामध्ये शिकारी येतो. त्या शिकाऱ्याचं लक्ष झाडावर बसलेल्या पोपटाकडे जातं. तो नेम धरून बसतो. तेवढ्यात मुंगीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे जाते. तिला समजते की शिकाऱ्याने पोपटावर नेम धरला आहे. मुंगी विचार करू लागते की पोपटाला कसं वाचवायचं बरं. तेवढ्यात तिला एक युक्ती सुचते. ती त्या शिकाऱ्याच्या पायाजवळ जाते आणि खूप मोठ्याने चावा घेते. चावल्यामुळे त्या शिकाऱ्याचे त्या पोपटाकडे दुर्लक्ष होते आणि तेवढ्यात तो पोपट उडून जातो. नंतर शिकारी आपल्या घरी जातो. पोपट मुंगीचे आभार मानायला येतो. तेवढ्यात खारुताई येते. खारुताई मुंगीची माफी मागते. मुंगी, माझी खूप मोठी चूक झाली, मला माफ कर, मी त्या दिवशी तुला चिडवले. मुंगी म्हणाली, काही नाही, जो तो आपल्याबरोबर मित्र पाहिजे. मग ते तिघही आता आनंदाने मित्र म्हणून राहतात.